शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार भव्य स्वरूपात सुरू झाला. छत्रपती चौक, जेल रोड येथे विविध मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रचार शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला. आणि या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून रोहित शिवा, अनिल गाडे, वंदना सुरेश बोराडे, रत्ना अशोक सातबाई सर्वसाधारण तसेच योगेश चिंदूजी निसाळ हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रचार शुभारंभानंतर उमेदवारांनी संपूर्ण प्रभागात रॅली काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत प्रचार कार्यालयाचा आणि प्रचाराचा काल शुभारंभ झाला. आमच्या सहकारी उमेदवार माननीय रत्नाताई सातबाई, माननीय वंदनाताई बोराडे व आमचे दुसरे सहकारी उमेदवार माननीय रोहितजी गाडे आणि मी स्वतः योगेश निसाळ कालपासून प्रचार कार्यालयाचं नारळ फोडल्यानंतर जी रॅली निघाली, प्रभागातील नागरिकांचा त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. यावरूनच पुढच्या निकालाची दिशा या ठिकाणी स्पष्ट होते. जनता सामान्य लोकांच्या कायम या ठिकाणी अवेलेबल राहणाऱ्या आणि गोरगरिबाची मदत करणाऱ्या लोकांबरोबर आहे असं आम्हाला दिसून आलं. त्यामुळे आमचाही प्रचाराचा उत्साह वाढला. आज सकाळपासून या भागात पंजाब कॉलनी असेल, कॅनल रोड असेल, त्रिवेणी पार्क मध्ये आमच्या सर्व सहकार्यांसहित आम्ही प्रचार फेरी काढलेली आहे. नागरिकांच्या थोड्याशाच अपेक्षा आहेत. रस्ते, लाईट, पाणी नक्कीच आम्हाला त्यांनी निवडून दिलं तर आम्ही त्या पूर्ण करू. त्याही पलीकडं काही काम असतील तर आमच्या सर्वच सहकारी मानवांच्या माध्यमातून आपण त्या पूर्णत्वास नेऊ. आमच्या पॅनलमध्ये अशोक भाऊ सातबाई सारखं अनुभवी नेतृत्व या ठिकाणी आहे. त्यामुळे नक्कीच त्यांची सुद्धा हा पॅनल विजयी करायला मदत होईल. वरती आमचे आदरणीय ज्येष्ठ नेते अजितदादा पवार असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील, आमचे ज्येष्ठ नेते निवृत्ती महाराज आरिंगळे असतील, दिलीप अण्णा खैरे असतील, सरोजताई आहेर असतील, सर्वांचाच सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. धन्यवाद. नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घड्याळ शनिवारती आम्ही निवडणूक लढवत आहोत. या पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश चिंदूजी निसाळ, सौ रत्ना अशोक सातबाई, सौ वंदना सुरेश बोराडे आणि रोहित अनिल गाडे हे चारही सुज्ञ सुशिक्षित असे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले. मागील 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा लोकांना उपलब्ध झाल्या नाही. आम्ही जेव्हा प्रचारामध्ये लोकांच्या भेटीगाठी घेत होतो तेव्हा अनेक तक्रारी लोकांनी या ठिकाणी आमच्याकडे केलेल्या आहे. रस्ते असेल, पाणी, लाईट, घंटागाडी या समस्या मोठ्या प्रमाणावरती या प्रभागामध्ये आहे. माझ्या कार्यकाळात केलेले रस्ते त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही रस्त्याची डागडुजी या प्रकारात प्रभागामध्ये झालेली नाही. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले, लोक ओरडतायत. एकही नगरसेवक 5 वर्षामध्ये त्या जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी किंवा जनतेच्या सांत्वनासाठी या प्रभागामध्ये फिरलेला नाही. माझ्या कार्यकाळामध्ये मी दररोज जनतेशी भेटायचो, संवाद साधायचो, झालेला फोन लोकांचा उचलायचो, सांगितलेली कामं करायचो. माझ्या कार्यकाळामध्ये गोदावरी नदीचा घाट असेल, दशकाविधी मंडप असेल,
वामनदादा कर्डक अभ्यासिका असेल, 11 खोल्यांची नवीन इमारत पंचशाळेला बांधलेली असेल, अमृत उद्यान योजनेमधून मी या ठिकाणी अमृत उद्यान या ठिकाणी साकारलं, असे विविध कामे या ठिकाणी केले. परंतु आज माझे काही विरोधक सहकारी नगरसेवक उमेदवार या ठिकाणी माझ्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. मी थोड्या दिवसात मी केलेल्या कामाची, मी दिलेले पत्र, ठराव क्रमांक आणि ते काम याचा उहापोह या ठिकाणी प्रभागातील नागरिकांना करणार, खोटे कामं दाखवून सहानुभूती मिळवायचं काम या ठिकाणी काही उमेदवार करत आहे. त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. त्या कामाचा आणि या उमेदवारांचा एक किंचितही संबंध नसताना ते आपल्या पत्रकामध्ये खोटे काम दाखवत आहेत. एका उमेदवाराने तर तो नसतानाही शाळा मी बांधली असं त्याच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे. मी त्या शाळेचं पत्र मी स्वतः दिलेलं, त्याचा ठराव माझा सर्व शिक्षा अभियानमधून झालेला आहे. त्यानंतर गोदाघाट मी सिंहस्थाच्या काळामध्ये स्वतः पत्र देऊन महासभेत ठराव करून त्या ठिकाणी तर गोदाघाट मी बांधलेला आहे. त्यानंतर अमृत उद्यान योजना, अमृत उद्यान योजनेचं पत्र माझं आहे. एका नगरसेविकेनं त्या प्रस्तावाला विरोध केला होता, परंतु आज ते मीच केलं असा खोटा टाळू या ठिकाणी फोडत आहेत. अशा खोट्या उमेदवारांना आपण नागरिकांना विनंती आहे की 5 वर्षे फिरायचं नाही, मत आली की 1 महिना रडत गागत लोकांच्या समोर जायचं आणि मत मागायचं, अशा प्रवृत्तीला थांबवलं पाहिजे. गेले 30 वर्ष झाले ह्या प्रभागात कुठल्याही ठोस असे काम या लोकांनी केले नाही. निवडणूक आली की फक्त मतं मागायची, 5 वर्ष गायब व्हायचं, असा प्रकार या ठिकाणी सर्रास चालू आहे. म्हणून ह्यावेळेस माझी कळकळीची विनंती, योगेश निसाळ असेल, माझी पत्नी असेल, वंदना बोराडे असेल, शिवा गाडे असेल, हे चांगले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिलेले, काम करणारे, लोकांच्या संपर्कात राहणारे हे उमेदवार आहे. या उमेदवाराच्या माध्यमातून ह्या भागाचा राहिलेला विकास या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत. रॅली दरम्यान प्रभागातील विविध भागात नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव, शुभेच्छा, पाठिंब्याच्या घोषणा देत नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठबळ दर्शवलं आहे. त्यानंतर उमेदवारांनी त्रिवेणी पार्क, पंजाब कॉलनी, कॅनल रोड आदी परिसरात प्रचार फेरी काढून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना उमेदवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 18चा विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मत यावेळी उमेदवारांनी व्यक्त केले आहे. नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.